नमस्कार. जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास मानले. घाटंजी येथून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. घाटंजी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक सागर दत्तात्रय मारावार यांचं दुःखद निधन झालं आहे. दिल्ली येथील एका रुग्णालयात सागर मारावार यांनी आज सोमवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. सागरच्या निधनाचं वृत्त घाटंजीमध्ये येऊन धडकताच घाटंजी शहरावर शोककळा पसरली. सागर हे घाटंजी शहरातील प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय मारावार यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून युवा उद्योजक आकाश मारावार यांचे बंधू होत. सागर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून दिल्ली येथे एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराला सागर यांच्या शरीराने प्रतिसाद दिला नाही व आज सागरच्या निधनाचं वृत्त हे ऐकावयास मिळालं. सागर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ आणि बराच मोठा आपला परिवार आहे. सागर यांचं पार्थिव दिल्ली येथून घाटंजीमध्ये आणण्यात येणार असून उद्या 26 मे मंगळवारला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सागरला जी टीव्ही न्यूज मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. सागरच्या अचानक जाण्याने त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली असून सागरचे मित्र संदीप माटे यांनी जी टीव्ही न्यूज मराठीवर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. अतिशय दुःखद घटना आपल्या घाटंजीकरांसाठी, म्हणजे आमचे मित्र सागर दत्तात्रय मारावार यांचे आज दिल्ली येथे अल्पशा आजाराने अल्प वयामध्ये दुःखद असे निधन झाले. ही आमच्या सगळे मित्रपरिवारांसाठी अतिशय दुःखद अशी बातमी आहे. कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये अतिशय हिरिरीने, अतिशय सोबत असणारा, नेहमी हसतमुख असणारा असा आमचा एक मित्र, जो स्वतः इंजिनियर होता, स्वतः उद्योजक होता, असा काळाने आमच्यातून हिरावून गेला. ही आमच्या सगळ्या मित्रपरिवाराकरिता अतिशय दुःखद अशी घटना बातमी म्हणू. जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हा आम्हाला आमच्या मित्रपरिवारामध्ये अतिशय शोकाकुल असं वातावरण तयार झालं आणि आम्हाला माहिती होतं की गेले काही दिवसापासून त्याची तब्येत बरी नाही आहे आणि तो दिल्ली येथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये काय ॲडमिट आहे. परंतु असं काही होईल ही दुःखद बातमी, आम्हाला वाटलं की तो त्या प्रसंगातून सावरेल आणि आमच्यात परत येईल अशी आम्हाला एक आशा होती. परंतु ती आशा आजच्या या बातमीने दुष्ट झाली. परंतु अशा प्रसंगामध्ये आम्ही सगळे मित्रपरिवार, सागरचे मित्रपरिवार, आम्ही त्याच्या परिवारासोबत आहोत आणि मी माझ्यातर्फे, माझ्या मित्रपरिवारातर्फे, सागरच्या मित्रपरिवारातर्फे त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि देव त्याच्या आत्म्याला शांती देव ही प्रार्थना करतो. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.